शुभ सकाळ मंडळी. आता मी उठलेली आहे, फ्रेश वगैरे होते आणि मग तुम्हाला भेटते. सो नमस्कार. आज आम्ही चाललो आहे दादरला. त्याआधी आम्ही गेलो कोपरखैरनेला. पप्पांना फोन घ्यायचा होता, सो आम्ही फोन बघत होतो. फोन वगैरे घेतला आणि आम्ही निघालो. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो दादरला. सो दादरला जायलाच निघालो. सो आमची फुल फॅमिली होती. आमची फॅमिली होती, मामा त्यांची फॅमिली होती. सो मग आम्ही काय निघालो आणि मामा त्यांना व्लॉगमध्ये घेताना त्यांना खूप मजा येत होती, कारण की फर्स्ट टाईम त्यांना व्लॉगमध्ये घेतलेलं मी. असे आम्ही व्हिडिओ काढायचो, पण व्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून फर्स्ट टाईम त्यांना व्लॉगमध्ये घेतलं. सो स्पेशली ऋत्विक आणि दिव्यांकांना खूप मजा येत होती. आणि इकडे या दोघींची मस्ती चालू होती. ते मला नुसती चिडवत होते की आता चैताली अशी बोलणार, आता चैताली तशी बोलणार. सो मग काय यांची मस्ती चालू असताना मग चालू होतीच. मग आम्ही पोचलो स्टेशनला, घनसोली स्टेशनला. मग आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. संडे होता म्हणून आम्हाला काय जास्त रश भेटला नाही. ते एक चांगलं होतं की रश काहीच नव्हतं, कारण की 2 चिल्लर पार्टी होती, तर त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं, म्हणजे रश नव्हता त्यामुळे. सो आम्ही निघालो. मग पोचलो ठाणा स्टेशनला. मग काय आम्ही दादरला चाललेलोच, पण एक प्रॉब्लेम झाला की आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि मामा आणि ऋत्विकला ट्रेनमध्ये चढता आलं नाही ऋत्विकमुळे, कारण की तो लहान आहे, त्याला चढता येत नाही पटकन. सो मग आम्ही पोचलो दादरला, पण दादर मार्केट काय एवढा बसला नव्हता, म्हणून मग पप्पा बोलले की आपण जाऊया दादर चौपाटीला. सो आम्ही दादर चौपाटीला जायला निघालो. टॅक्सी बघत होतो, टॅक्सी काय भेटली नाही फायनली. मग नंतर एक टॅक्सीवाला रेडी झाला जायला. मग उतरलो आम्ही दादर चौपाटीला. इथे ऋत्विकची मस्ती चालू होती, तो काय काय बोलत होता. सो पण गेलो आम्ही, चैत्यभूमीला पोचलो. मस्त वाटलं तिथे जाऊन, आम्हाला छान वाटलं. फर्स्ट टाईम गेलेलो आम्ही लोक. मामी तर जायची, कारण की मामीची ड्युटी लागायची तिथे, मामी पोलीस असल्यामुळे. सो आम्ही तिथे गेलो. मस्त वाटलं. आम्ही छान म्हणजे दर्शनाची लाईन तर बापरे एवढी होती की बापरे, आजचा एक दिवस पूर्ण गेला असता. सो आम्ही लांबूनच इथे स्टॅच्यू बघितला. आणि मग आम्हाला खरं तर दादरच्या बीचवर जायचं होतं, पण तिथला रश बघून आम्ही शॉक झालो. मग आम्ही तिथून परत निघालो आणि मग मार्केटला गेलो. सुंदर सुंदर ज्वेलरी होते, ड्रेसेस होते. मस्त वाटलं. आम्ही कपडे वगैरे शॉपिंग वगैरे केली आणि मग निघालो परत जायला घरी. ट्रेनमध्ये भूक लागलेली आम्हाला, म्हणून मामीने एफ्रेश आणलेलं ते पीत बसलो आम्ही. बिस्किट्स वगैरे खाल्ले आणि मग पोचलो घनसोली स्टेशनला. ही काय मध्ये कधी येतच असते, तिला मध्ये यायची सवय नाही. सो मामी बोलत होते आम्हाला पण ब्लॉग आम्ही शॉपिंग केली, ते बॅग भरून शॉपिंग केली. ते मामींना घेतलं आम्ही बॅग, शॉपिंग केली, ते आम्ही कधीतरी खाऊ. ओके गाईस, आईस्क्रीम आल्या त्याबद्दल ट्रोलिंग करत होता. त्या आईस्क्रीमची विचारायची, आईस्क्रीम लाज वाटत असेल त्या आईस्क्रीमला, ज्याने लॉन्च केलं असेल. गाइस जिसने भी गु बनाया, ज्याने पण गु बनवलंय, गु आईस्क्रीम. ही हॅड अ चाइल्डहुड ट्रॉमा गाइस. चाइल्डहुड ट्रॉमा कसला माहितीये? गु खाण्याचा. म्हणून त्यांनी त्या आईस्क्रीमचं नाव गु ठेवलंय. आणि तो गु ऋत्विक खाणार आहे. येस गाईज, मी खाणार आहे. काय नाही, फक्त 3000 रुपये पाठवा आम्हाला, आम्ही नक्की ट्राय करू. आणि तुम्हाला खरं सांगू, तुम्ही फक्त 3000 पाठवा, आम्ही तुम्हाला गु ट्राय करून दाखवतो. त्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला, कारण की खूप भूक लागलेली. सो हॉटेलला जेवलो वगैरे आणि मग निघालो आम्ही.